नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपण घागरावरचा ब्लाउज शिवलाय, जसं याला वर्क होतं त्यानुसार आपण गळा घेतलाय आणि आपण याचे सुंदर असे लटकन बनवले जे आपण बाहीला लावले। तर याचा फुल व्हिडिओ ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड आहे आणि आपलं फेसबुक चॅनलला वंदना गायकवाड ह्या नावाने आपलं चॅनल आहे, त्याला पण अपलोड आहे। तर पुढच्या साईडने पण तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर याची फिनिशिंग आली। जर कटिंग व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राइब करा, म्हणजे येणार हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि हा ब्लाउज कसा झाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा। नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपण 30 साईजवर घागरावरचा ब्लाउज कटिंग करणार प्रिन्सेस मध्ये। जसं की मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस ब्लाउजची 3 लेयर मध्ये पूर्ण कटिंग दाखवणार। आपण हे अस्तर जोडणार, अस्तरच्या वरून हा लेयर राहणार आणि नंतर हे फॅब्रिक राहणार। ऑर्गेन्झा मध्ये आहे, कस्टमरची मागणी होती याला अस्तर पण लावा, तर आपण त्याच्यानुसार आपण अस्तर लावतोय। त्याच्या अगोदर आपण माप टाकू। तर कस्टमरची उंची आहे 14 इंच, 13 इंच शिवून आहे आपल्याला 14 इंच घ्यायची। त्याच्या अगोदर आपण पूर्ण आखून घेऊ। अगोदर मी एकसारखं कटिंग करून घेतले। आता आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ते म्हणजे अस्तर, त्याच्यावर आपण एकदम परफेक्ट असे कटिंग करू। नंतर मग आपण बाकीच्या लेअरवर कटिंग करू। आता हा खडू मी बदलते कारण त्याच्यावर थोडंसं मार्किंग लक्षात येत नाही। आता त्याच्यानंतर आपण सगळ्यात अगोदर घेणार आहोत ते म्हणजे उंची। उंची 13 ची आहे तर आपण 14 इंच घेऊया। 14 वर आपण एक मार्किंग केली, तीच मार्किंग आपण सरळ करू। बोट नेक मध्ये ब्लाउज आहे। कस्टमरचा शोल्डर बसले 14 इंच, तर आपण निम्म टाकायचंय। 7 इंचावर पॉइंट दिला आपण, ते 7 इंच आपण खाली घ्यायचंय। बघू शकतात 1 इंच आपण पाऊण इंच आपण उतार द्यायचा आहे। 30 चा चौथा भाग घ्यायचा आहे आपला। दुसरा भाग येतो 15 आणि चौथा भाग येतो 7.5 इंच। 7.5 वर एक पॉइंट द्यायचा, 2 इंच आपलं शिलाई मार्जिन ठेवायचंय। तसंच आपण पाऊण इंच पाठीमागे यायचंय। तीच लाईन आपण याला जोडून घ्यायची। आता मधून आपल्याला एक लाईन आखून घ्यायची। 1.5 इंच आपण पाठीमागच्या मोंड्यासाठी आणि 1 इंच आपल्याला फ्रंट साठी। तर त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने याला आकार देऊन घेऊ। आता गळा किती घ्यायचा आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर गळा कस्टमरला 3 इंचाचा लागतोय। 3 इंचाचा बॉक्स आपण एक रेडी करायचा आहे। आता जे नेट आहे त्याला मी तुम्हाला दाखवते की याला असा गळा आलाय, तर ह्या गळ्यानुसारच आपल्याला पूर्ण कटिंग करावी लागेल। तर मग आपण एक मार्किंग करून ठेवू। 6 इंचाचा गळा घेऊ, फ्रंट गळा 6.5 इंचाचा, जसं त्याला आसन त्यानुसार। आता याला पान आकार आहे तर मग आपण त्यानुसार याला आकार देऊ। खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाउज बसतोय। आता कस्टमरचं कंबर आहे 23 इंच, तर आपण कंबर 23 चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे। दुसरा भाग आलाय 11.5 इंच आणि चौथा भाग आलाय आपल्याला जवळजवळ राऊंड फिगर 6 इंच धरा, कारण एक पॉइंटने काही हरकत नाही। 1 इंच आपण टक साठी गेला आणि 1.5 इंच आपले शिलाई मार्जिन गेली। ही लाईन आपल्याला इथं मिक्स करायची आणि फिटिंगची लाईन याला मिक्स करायची। आता आपल्याला लगेच याला उतार द्यायचा आहे। आता हा झाला आपला पाठीमागचा गळा। आता पाठीमागचा जेवढा गळा असेल त्यानुसार आपल्याला पूर्ण कटिंग करायची। आता ह्या पाठीमागच्या गळ्यामध्ये तुम्ही याला जवळजवळ 10 इंच 9 इंच जेवढा आहे त्यानुसार तुम्ही करू शकता अशा पद्धतीने, कारण त्याला थोडासा आकार आलाय गळ्याला, तर त्यानुसार असा गळा आहे त्याचा नॉर्मल, तर त्यानुसार तुम्ही कटिंग करू शकता। आता आपल्याला फ्रंट कटिंग करायची, तर त्याच्या अगोदर आपण अस्तर टाकून घेऊ। आता अस्तर टाकून घेताना जसं आहे तसं आपण याला मार्किंग करू। आता याचा ब्लाउज झाल्याच्या नंतर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये
जाऊन बघा ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला. मी त्याच्यामध्ये झाल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच दाखवते का ब्लाऊज कसा झालाय. 30 साइज मध्ये आहे हा ब्लाऊज. परत एकदा आपण गळा घेऊ. फ्रंट गळा आपल्याला 6 इंचाचा घ्यायचा आहे. तुम्ही बॅक साइडचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. अशा पद्धतीने गळा घेतलाय. 30 साइज आहे तर आपण 3 इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे. नंतर आपल्याला ह्या लाईन पासून अर्धा इंच पाठीमागे यायचं आहे, कारण आपल्याला फ्रंट आकार हा मोंड्याचा आतमधून असतो. बघू शकतात. आता एक तर तुम्ही वन टक्स मध्ये पण शिवू शकतात किंवा प्रिन्सेस मध्ये पण शिवू शकतात. तर आपण याला तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने आहे. हा पाठीमागचा गळा आणि हा फ्रंट गळा. तर तुम्हाला जसं योग्य वाटेल त्यानुसार तुम्ही शिवू शकतात. तर आपण याला वन टक्स मध्ये घेणार आहोत. आता आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा आहे. 1 इंच इकडच्या बाजूने घेतले, 1 इंच इकडच्या बाजूने घेतले आणि हा पॉइंट आपण वरती घेऊया. म्हणजे आपण 2 इंचाचा टक्स घेतलाय. आता वरती टक्स घेताना 10.5 वर आपण मार्किंग केली. हा टक्स आपण इथपर्यंत घेतला तरी चालते. आता हे जे टक्स घेतला तर आपण 1 इंच इकडच्या बाजूने बाहेर काढायचे आणि ह्या बाजूने 1 इंच बाहेर काढायचे. म्हणजे हा जो एक टक्स आहे 1 इंचाचा तो आपला भरून निघतो. थोडंसं आपल्याला तिरकं इकडं जोडून घ्यायचे. आता आपण याची कटिंग करू. अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण रेडी झालाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हीच लेयर आपण बाकीच्या याच्यावर ठेवून आपण सगळी कटिंग करायची, म्हणजे 3 लेयर मध्ये कटिंग करायची. तर ब्लाऊज झाल्याच्या नंतर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच जाऊन बघा. पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्ते.